आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। दिंडोशी में महायुति का महाप्रचार, एकनाथ शिंदे का विरोधियों पर तीखा वार। मुंबई महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 का तापमान जैसे जैसे बढ़ता जा रहा है, वैसे वैसे दिंडोशी विधानसभा का भी माहौल वोटों का महायुद्ध बन गया है। चुनाव प्रचार के इस खेल में कल का दिन कुछ अलग ही अंदाज में बीता, जब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने दिंडोशी के फिल्म सिटी रोड पर महायुति उम्मीदवार संजय निरुपम के लिए एक जबरदस्त जनसभा की और महाविकास आघाड़ी पर आरोपों की बौछार कर दी। शिंदे साहब ने जैसे माइक को तलवार समझ लिया था, बोलना शुरू किया तो एक एक शब्द विरोधियों के दिल में सीधे चोट करता गया। उन्होंने कहा, महाविकास आघाड़ी के नेताओं ने पिछले कार्यकाल में दिंडोशी को विकास के नाम पर ठगा है, लेकिन अब जनता जाग चुकी है और इस बार दिंडोशी को सही राह पर ले जाने के लिए संजय निरुपम का समर्थन कर रही है। मंच पर महायुति के तमाम नेता मौजूद थे, जिनमें विधायक राजन सिंह से लेकर कई नगर सेवक, महिला कार्यकर्ता, पदाधिकारी और युवा कार्यकर्ता, सभी का जोश देखते ही बनता था। हर कोई अपने अपने तरीके से विरोधियों पर व्यंग कस रहा था। जनता में जोश और हंसी ठहाकों का संगम था। सभा में संजय निरुपम के समर्थकों ने विरोधियों की तरफ इशारा कर कहा कि जो लोग विकास की झूठी बातें कर रहे हैं, उनके पास जवाब देने का वक्त तो है, लेकिन हिम्मत नहीं है। मंच पर खड़े खड़े नेताओं ने विरोधियों को आड़े हाथों लिया कि भीड़ मंत्रमुग्ध होकर तालियों से उनकी बातों का समर्थन करती रही। जनसभा में यह शक्ति प्रदर्शन महायुति के लिए एक उत्सव जैसा लग रहा था, जिसमें नेता, कार्यकर्ता, पदाधिकारी और जनता सब ने एक साथ संजय निरुपम के पक्ष में खड़े होकर विरोधियों को सीधा संदेश दे दिया। अब देखना है कि दिंडोशी के चुनावी समीकरण में क्या बदलाव देखने को मिलता है। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस जनसभा के दौरान उपस्थित नेताओं ने क्या कुछ कहा इस रिपोर्ट में। भाऊ, लाडके मतदार बांधव, भगिनी आणि माता उपस्थित आहे, मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे महायुतीचे उमेदवार संजय निरुपम यांना प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आहे, दिंडोशीकरांचा आशीर्वाद आहे आणि मग पवन पुत्र इकडे तुमचे फिरतायत प्रचाराला। ज्याने प्रभू रामचंद्रांना सोडलं त्यांना प्रभू राम पावणार नाही। लक्षात ठेवा, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। दिंडोशीचा मतदार समजदार आहे, खरं खोटं त्याला कळतं आणि निरुपम हे बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित झालेले शिवसैनिक, त्यांच्या विचारावर चालणाऱ्या मत द्यायचं की त्यांचे विचार बाळासाहेबांचे सोडणाऱ्यांना मत द्यायचं। गेल्या वेळेस इथं कुठला निशाणी होती? ते गेल्या वेळेच्या विधानसभेला कुठली निशाणी होती? आज कुठली निशाणी आहे? धनुष्यबाण कुणाचा आहे? प्रभू रामाचा आहे? धनुष्यबाण बाळासाहेबांचा आहे? धनुष्यबाण महायुतीचा आहे? धनुष्यबाण संजय निरुपमचा आहे? धनुष्यबाण तुमच्या सगळ्यांचा आहे? म्हणजे खरी शिवसेना कोण? खरा धनुष्यबाण कोण? म्हणजे आपल्याला म्हणतात हे खोटे लोक आहेत, हे गद्दार लोक आहेत। मग कोणी गद्दारी केली बाळासाहेबांच्या विचारांशी? या महाराष्ट्रातल्या जनतेला शिवसेना भाजपा युतीचं सरकार पाहिजे होतं, कारण एकीकडे बाळासाहेब ठाकरे आणि दुसरीकडे प्रधानमंत्री मोदीजींचा फोटो लावून युती म्हणून आपण लढलो आणि युतीचं सरकार आलं पाहिजे म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने मॅन्डेट दिलं, मतदान केलं। परंतु स्वतः खुर्चीसाठी, सत्तेसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले आणि काँग्रेस बरोबर सरकार बनवलं। आणि मग सांगा, विश्वासघात कोणी केला? बेईमानी कोणी केली? या महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर। आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे, माझी काँग्रेस होऊ देणार नाही, माझी काँग्रेस होईल त्याशी दुकान बंद करू। संजय निरुपम, तुम्ही थोडे मध्ये गॅप घेतला, पण पुन्हा घर वापसी हो गई आपकी, पुन्हा घरी आले, स्वगृही आले, त्यांचं मी स्वागत करतो।
आणि जिसमें है दम वो ऐसा निवडणुकीमध्ये बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या उमेदवाराला मतदान करायचं की बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्याला मतदान करायचं हे आपल्याला ठरवायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आम्ही सरकार बदललं. मला देखील हलक्यामध्ये घेतलं. या एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका. एकनाथ शिंदेला लाईट घेतलं. एकनाथ शिंदेने एवढं टाईट केलं की तुमचं सरकारच गायब केलं. कारण ते सरकार विकास विरोधी होतं. सरकार विकासामध्ये खोडा घालणारं होतं. कोस्टल रोड बंद पडणारं होतं. अटल सेतू बंद पाडणारं होतं. मेट्रो बंद पाडणारं होतं. मेट्रो कारशेड बंद पाडणारं होतं. सगळे प्रकल्प बंद पाडणारे सरकार आम्ही बदललं. आणि सरकार बदलल्या सगळे स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले. या ठिकाणी सण उत्सव बंद होते. सभी त्योहार बंद थे. एकनाथ शिंदे और महायुति की सरकार आने के बाद सब शुरू हो गए. सब त्योहार शुरू हुए. सगळे सण उत्सव परंपरा आपण चालू केल्या. आज मी आपल्याला सांगतो की आज कोस्टल रोड जातो आपण. गेला कोस्टल रोडने बघा किती स्पीड मध्ये जातो. अटल सेतू मध्ये गेले. अटल सेतू बघा किती स्पीड मध्ये जातो. मेट्रो 3चा चौकशी लावा म्हणाले. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय. मेट्रो 3 बंद केला असतं तर आता मेट्रो 3चं उद्घाटन प्रधानमंत्री महोदयांना करता आलं नसतं. 12-15 लाख लोक रोज प्रवास करतात. मेट्रो 3 कंप्लीट झाल्यावर 25 लाख लोक रोज प्रवास करणार. हे विकास विरोधी सरकार. आणि म्हणून आम्ही सरकार बदललं. सरकार बदलल्यामुळे आज ही कामं सुरू झाली. सगळीकडे विकास चालू आहे. संजय निरुपमजी तुम्ही बोलले की कॉन्क्रीटचे रस्ते मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आणि देवेंद्रजींनी आयुक्तांना बोलवून घेतलं. त्यांना सांगितलं दर पावसाळ्यामध्ये तुमचे खड्डे का, खड्ड्यामध्ये रस्त्यामध्ये खड्डे, लोकांना खड्ड्याचा प्रवास का करून देता. लोकांचे अपघात होतात, माणसं मरतात. याला जिम्मेदार कोण? म्हणाले आम्ही दरवर्षी 50 किलोमीटर करतो. काय बंधन आहे? नाही. म्हणालो मला 2-2.5 वर्षात मुंबईतले सगळे रस्ते कॉन्क्रीटचे पाहिजे. खड्डे मुक्त मुंबई पाहिजे. कारण मी त्यांना विचारलं 15 वर्षात या काळ्या पांढऱ्या रस्त्यामध्ये डांबराच्या किती पैसे घातले? बोले 3,500 कोटी रुपये. 3,500 कोटी रुपये कोणाचे? या जनतेचे. हे तुमचे पैसे कमिशन खाण्यासाठी, टेंडर मध्ये आपले लोक घुसवण्यासाठी डांबराचे रस्ते करायचे. कुठं फेडणारे पाप. आज तुम्हाला मी सांगतो, आज मुंबई बदलती आहे. मुंबई सुशोभीकरण होत आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना होतोय. आज मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह कधी बघितलं तुम्ही? रस्ते सफाई, पाण्याने धुलाई कधी पाहिली? रिसायकल केलेलं पाणी आपण वापरतो. आज या ठिकाणी साफसफाई केली. नाले सफाई बघायला गेलो तर म्हणाले हे काय मुख्यमंत्र्याचं काम असतं? मग काय मुख्यमंत्र्याचं घरी बसायचं काम असतं? घरी बसून सरकार चालवता येतं, घरी बसून राज्य चालवता येतं, फेसबुक लाईव्ह करून राज्य चालतं. अरे फेस टू फेस लोकांना भेटावं लागतं, ऐकावं लागतं. आणि म्हणून आज या मुंबईमध्ये आपण पाहतोय बदल होतोय. तुम्हाला बदल पाहिजे मुंबईमध्ये? मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले या मुंबईला फिनटेक कॅपिटल करू, या मुंबईला या देशाचं पॉवर हाऊस करू. एवढं पोटेन्शियल या मुंबईमध्ये आहे. आतापर्यंत काय झालं? आतापर्यंत काय? कोविड मध्ये भ्रष्टाचार, खिचडीमध्ये घोटाळा, कोविड सेंटर मध्ये घोटाळा, डेड बॉडी बॅग मध्ये घोटाळा. इकडे माणसं मरत होते, तुम्ही पैसे जमा करत होते. कुठं फेडणार आहे का?
मृताच्या टाळूवरचं लोणी खाणारे तुम्ही आम्हाला भ्रष्टाचारी म्हणताय, तुम्ही आम्हाला चोर म्हणताय. अरे तुम्ही तर मोठे दरोडेखोर आहात. या मुंबईवर दरोडा घालण्याचं काम तुम्ही केलं. या मुंबईची साफसफाई आम्ही करतोय, तुम्ही तिजोरीची सफाई करत होते, तिजोरीची. म्हणून मला या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगायचं, या महाराष्ट्रामध्ये आज लोकांनी ठरवलेलं आहे. तुमचे कुठले विषय होते हो? 2-3 विषय सुप्रीम कोर्टात ते सांगतो ना. पाणी नाही, का नाही पाणी? पाणी बिल्डरांना वळवलंय आणि गरीबाच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्यांना, बिल्डरांना पाणी देणाऱ्यांना येत्या 20 तारखेला ही जनता पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. पाजणार पाणी, बरोबर पाजणार. 10 वर्ष आमदार कितने 10 वर्ष या ठिकाणी आज आमदार काय करताय सांगा, जनतेला उत्तर द्या. तुम्ही 10 वर्षात काय केलं? या मतदारसंघामध्ये साधा पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाही, रस्त्याचा प्रश्न सोडवू शकले नाही, लोकांना दिवाबत्तीचा प्रश्न सोडवू शकले नाही. तुम्ही काय केलं त्याचं उत्तर द्या. महापौर होते, आमदार होते, सगळं होते, करायची इच्छा पाहिजे, करायची दानत पाहिजे. ती दानत महायुती दाखवती आहे. आणि म्हणून आज तुम्हाला मी सांगतो, मागील वर्षी इथं आंबेडकर नगर मध्ये काय आग लागली होती? 1000 झोपड्यांना पाहिजे, करायची दानत पाहिजे. ती दानत महायुती दाखवती आहे. आणि म्हणून आज तुम्हाला मी सांगतो, मागील वर्षी इथं आंबेडकर नगर मध्ये काय आग लागली होती? 1000 झोपड्यांना आग लागली. मी ताबडतोब कानून कायदे बाजूला ठेवले. 5.5 कोटी रुपये त्या गरिबांना दिले, त्यांचे घर उद्ध्वस्त झालेलं उभं केलं. हे काम सरकारचं. गोर गरिबांना दिलासा देण्याचं काम, ही ड्युटी, ही जबाबदारी सरकारची. आणि तुम्ही काय केलं? तुम्ही एवढे वर्ष फक्त आणि फक्त या मुंबईला फक्त लुबाडण्याचं काम केलं. या SRA प्रकल्प किती रखडले, धोकादायक इमारती किती मुंबईमध्ये आहेत, का विकास होत नाही? आणि या मुंबईकर जो, आणि आम्ही आता रमाबाई आंबेडकर कॉलनी या ठिकाणी 17,000 घरं, 25 वर्ष एक बिल्डर काम करत. काही लोक मरून गेले, काही लोकांना भाडं नाही, काही कुठं राहायला गेले माहित नाही. आज आम्ही तो प्रकल्प हाती घेतलाय. SRA आणि MMRDA तो प्रकल्प करतोय. मी गेलो होतो तिथे, त्या लोकांना चेक वाटले 2 लाख, 3 लाख, 5 लाखाचे. त्यांच्या डोळ्यामधून मी आनंदाश्रू पाहिले. त्यांना कधी विश्वास नव्हता की आम्हाला कधी घराचं भाडं मिळेल. आणि म्हणून आम्ही ठरवलंय, MMRDA, सिडको, माडा, MIDC, MSRDC, महाप्रीत, BMC या सगळ्यांना एकत्र घेऊन हे रखडलेले मुंबईचे प्रकल्प पुढे न्यायचे. बेघर झालेल्या लोकांना घर द्यायचं. मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणायचा, हे आमचं स्वप्न आहे. फक्त मुंबई निवडणूक आली की मुंबई तोडा, मुंबई तोडणार, मुंबई तोडणार, एकच 5 ते व्यासीपट्टी कॅसेट चालू. आता लोक सुज्ञ आहे, लोक समजदार आहे, लोकांना माहित आहे की देणारे कोण आणि घेणारे कोण. या मुंबईला आपण देणं लागतं ही भावना ठेवून काम केलं पाहिजे. या मुंबईला ओरबाडण्याचं काम तुम्ही केलंय, त्यामुळे या निवडणुकीमध्ये तुम्हाला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि लोकसभेमध्ये तुम्हाला दाखवलंय, लोकसभेत मुंबईमध्ये तुमच्या एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेला, धनुष्यबाणाला उभाटापेक्षा 2,60,000 मतं जास्ती मिळाली आहे.
13 जागा आम्ही समोर समोर फाईट केल्या. 13 मधल्या 7 जागा आपला धनुष्यबाण जिंकला. आज तुम्हाला मी सांगतो, कोकणातून आलो, आता कोकणातून प्रचार करून आलोय मी. कोकणामध्ये उबाटाचा सुपडा साफ झाला, एकही लोकसभा नाही. ठाण्यामध्ये सुपडा साफ. संभाजीनगर बोले आमचा गड आहे, संभाजीनगरला जिंकायचं सोडा, दुसरा पण नंबर नाही, 3ऱ्या नंबरला गेला उबाटाचा उमेदवार. लोकांनी ठरवलंय खरी शिवसेना कोण, खोटी शिवसेना कोण. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे झालोय. विकासाचा, डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे आमचा. डेव्हलपमेंट पहिलं, विकास, विकास आणि विकास हे आम्ही करतोय. म्हणून या मुंबईला पुन्हा मुंबई सारखी जगभरातून लोक इथे येतात, जगातले लोक येतात मुंबईला. आम्हाला खड्डे मुक्त करायचं आहे, मुंबईला प्रदूषण मुक्त करायचं आहे, मुंबईला भ्रष्टाचार मुक्त करायचं आहे, मुंबईला ड्रग मुक्त करायचं आहे. ही आमची संकल्पना आहे, ही आमची संकल्पना. लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत. किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले हातवर करा. आता या लाडक्या बहिणींना मी सांगतो, तुमची योजना बंद करण्यासाठी काय काय केलं माहित आहे ना. या सावत्र भावांनी, महाविकास आघाडीच्या भावांनी, दुष्ट आणि कपटी भावांनी योजना बदनाम केली. पैसे मिळणार नाही, पैसे येणार नाही, ही चुनावी जुमला आहे. भीक देता का, लाच देता का, विकत घेता का असं म्हणाले. मग खोडा घातला तुमच्या योजनेत, तुमचा अपमान केला माझ्या लाडक्या बहिणींचा. अशा सावत्र भावांना ज्यांनी खोडा घातला त्यांना 20 तारखेला जोडा दाखवण्याची संधी आपल्या हातात दाखवणार ना. पक्का दाखवा. त्यांना विचारा, तुम्ही आमची योजना का बंद करायला लागले. तुम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले, कोर्टाने त्याने एक तिला लापा पळावला, भाग घ्यावे तसे. नागपूरमध्ये गेले, योजना बंद करायला म्हणाले हमारी सरकार आएगी तो ये रेवडिया बांटणे बंद करेंगे. हे रेवडिया. त्यांचा काँग्रेसचा लीडर म्हणतो बंद करेंगे, उबाटा म्हणतो याची इन्क्वायरी करो. मला काल म्हणाले 10 दिवस थांबा, तुम्हाला जेलमध्ये टाकतो. अरे असल्या पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही. एकनाथ शिंदे आंदोलनातून पुढे आलाय, संघर्षातून पुढे आलाय, असल्या जेलच्या धमक्यांना घाबरत नाही. एकनाथ शिंदे जर मला माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडक्या उच्च शिक्षण घेणाऱ्या बहिणी, मुली यांच्यासाठी जेलमध्ये जावं लागलं तर एकदा नाही 100दा जायची तयारी आहे माझी. पण तुम्हाला ते परवडणार नाही. एकनाथ शिंदेच्या प्रेम करणारे मधमाशांचं मळ उठलं ना, माझ्या नादाला लागू नका. माझ्या नादाला तुम्ही लागलात तेव्हा मी दाखवलं एकनाथ शिंदे काय. एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे, आनंद दिघे साहेबांचा चेला आहे. त्यामुळे तुम्ही मला या धमक्या देऊ नका. तुम्ही सरकारमध्ये येण्याचे स्वप्न बघताय, मुंगेरी लाल के हसीन सपने छोड़ दो. ये मेरी लाडली बहनों ने तय कर लिया है, लाडले बहनों भाइयों ने तय कर लिया है, तुम्हारा सत्ता का दरवाजा बंद कर दिया है और तुमको घर बिठाने का फैसला कर लिया है. घरी बसवायचा फैसला केला ना तुम्ही त्यांना. घरी बसलाले ना, कायमचं घरी बसवायची संधी आली आहे. आणि म्हणून मी सांगतो, आज मुंबईमध्ये इथे आपले मराठी आणि हिंदी पण आहेत ना सगळे. मराठी भी हिंदी भी तुमच्या गावाले पण. अरे हमारा तो राम राम, आम्ही राम राम बोलतो, तुम्ही जय श्रीराम बोलता. राम तर आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून इसलिए सामने वालों का काम तमाम करने का मौका आपको मिला है. 20 तारीख को
20 तारखेला तुम्हाला संधी मिळाली आहे. बरं, मी एक सांगतो, ही योजना जी आपण केली याच्यात काय भेदभाव केलाय? मराठीला मिळतंय, उत्तर भारतीयाला नाही मिळत, गुजरातीला मिळतंय, साऊथ इंडियनला नाही मिळत, हिंदूला मिळते, मुसलमानला नाही मिळत, हिंदूला मिळते, ख्रिश्चनला मिळत नाही, असं केलंय आपण? सभी लोगों को ये मिलता है योजना. आपण दुजाभाव केलाय? आपण भेदभाव केलाय? मग का लोकांमध्ये दिशाभूल करतात? ये डराते लोग, संविधान बदलेगा, आरक्षण जाएगा, ये होएगा. वो तो लोकसभा में फेक नैरेटिव फैला उन्होंने. फेक नैरेटिव झाला. फेक नैरेटिव मुळे काही लोक फसले, पण आता फसणार नाही. मी सांगतो, जब तक सूरज चांद रहेगा, बाबा साहेब का संविधान बना रहेगा. अरे बाबासाहेबांच्या संविधानामुळे एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती या देशाचा प्रधानमंत्री होतो आणि एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा या राज्याचा मुख्यमंत्री होतो. का शेतकऱ्याच्या पोराने मुख्यमंत्री होऊ नये? सोन्याचा चमचा घेऊन जन्माले आलेले लोक पैशाच्या राशीत लोळणारे धनदांडग्यानेच मुख्यमंत्री व्हावं. अरे मी मुख्यमंत्री झालो म्हणून तर तुमच्या वेदना समजतो. मी गरिबी पाहिली आहे, मी माझ्या आईची तगमग पाहिली आहे. दुधाचे पैसे, राशनचे पैसे, लाईटचे बिलचे पैसे, औषधाचे पैसे, कशी कसरत करायची मी पाहिली आहे. आणि मी तेव्हा ठरवलं, जेव्हा कधी माझ्या हातात अधिकार येईल, पहिले माझ्या बहिणींना मी सुखी करेन, माझ्या माता भगिनींना सुखी करेन, माझ्या लाडक्या भावांना प्रशिक्षण भत्ता देईन, त्यांना रोजगार देईन, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेन. आणि माझ्या एक सांगतो तुम्हाला, एका मुलीने आत्महत्या केली रात्री 12:30 वाजता. या तुमच्या लाडक्या भावाने टीव्हीवर बातमी बघितली. आत्महत्या का केली? इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. 50% फी सरकार भरते, 50% फी पालकांनी भरायची होती, पण पालक 50% भरू शकत नव्हते. आणि आपला भार आपल्या आई वडिलांवर नको म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मी बेचैन झालो. मी चंद्रकांत पाटील आपले मंत्री, त्यांना रात्री फोन केला. त्यांना म्हणालो, आपल्या राज्यात शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असेल तर ही सत्ता काय कामाची? ही सत्ता, हे आपण राज्य करते काय उपयोगाचे? मला तातडीने प्रस्ताव बनवा आणि मला जे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली आहेत, डॉक्टर, इंजिनियर, वकील, MBA जे करायचं याचा 100% खर्च सरकार उचलणार. देशातलं पहिलं राज्य आहे. का करू नये? हे कुणाचे पैसे आहेत? हे गोरगरिबांचे पैसे आहेत. तुम्ही आतापर्यंत लाडकी बहीण योजनेत कधी पैसे आले होते तुमच्या खात्यात? एवढ्या वर्षात कधी आले होते? लाडक्या भावांना प्रशिक्षण भत्ता मिळाला होता. लाडक्या मुलींचं शिक्षण मोफत होतं. लेक लाडकी लखपती, जन्म झाला 5,000, 5वीत गेली 6,000, पहिलीत गेली 6,000, 5वीत गेली 7,000, 11वीत गेली 8,000 आणि वयाच्या 18 वर्षापर्यंत 1,00,000 रुपये माझ्या लाडक्या लेकीच्या खात्यामध्ये जमा. कोणी केलंय? कधी बघितला होता? शेतकऱ्यांना कर्जमाफी 12,000 रुपये वर्षाला, अर्धे प्रधानमंत्र्यांचे, अर्धे आपले. 1 रुपयात पीक विमा देण्याचं कधी बघितलं? देशातलं पहिलं राज्य आहे. आणि मी म्हणालो होतो तुम्हाला की तुम्ही ताकद दिली, तुम्ही आशीर्वाद दिले तर तुम्हाला 1,500वर आम्ही नाही ठेवणार. तुम्हाला लखपती झालेलं बघायचं, आम्हाला लखपती माझ्या लाडक्या बहिणींना. म्हणून आम्ही वचननामा केला महायुतीचा. हा महायुतीचा एक ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. पहिली योजना 1,500 रुपयाचे 2,100 रुपये करण्याचा निर्णय आम्ही घेतला.
लाडक्या बहिणींना कोणी केलंय? कधी बघितला होता? शेतकऱ्यांना कर्जमाफी 12,000 रुपये वर्षाला, अर्धे प्रधानमंत्र्यांचे अर्धे आपले, 1 रुपयात पीक विमा देण्याचं कधी बघितलं? देशातलं पहिलं राज्य आहे. आणि आम्ही म्हणून मी म्हणालो होतो तुम्हाला की तुम्ही ताकद दिली, तुम्ही आशीर्वाद दिले तर तुम्हाला 1,500वर आम्ही नाही ठेवणार. तुम्हाला लखपती झालेलं बघायचं, आम्हाला लखपती माझ्या लाडक्या बहिणींना. म्हणून आम्ही वचननामा केला महायुतीचा. हा महायुतीचा एक ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. पहिली योजना 1,500 रुपयाचे 2,100 रुपये करण्याचा निर्णय आम्ही घेतला. लाडक्या बहिणींना लाडकी बहीण सुरक्षित बहीण देण्याचा निर्णय आम्ही घेतला. पोलीस दलात 25,000 महिला पोलीस भरती करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आता कोणी आमच्या लाडक्या बहिणींवर वाकड्या तिकड्या नजरेने पाहेल, अन्याय अत्याचार करेल, त्याला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय सरकार राहणार नाही. बदलापूर माहिती आहे आपल्याला. बदलापूर मध्ये एका चिमुरडीवर अत्याचार केला, हैवान नराधम. त्याच्या बायकोने स्वतः येऊन सांगितलं याला सोडू नका, हा हैवान आहे, हा नराधम आहे, हा माणुसकीला कलंक आहे, त्याला फाशी द्या. विरोधक सगळे जमा झाले, रेल्वे बंद केली, त्याला आणा, फाशी देतो आम्ही. जेव्हा त्याला पकडला आणि त्याला पोलीस घेऊन चालले व्हॅनमध्ये, त्यांनी पोलिसांची पिस्तूल काढून गोळी मारली. 1-2 पोलीस जखमी झाले. पोलिसांनी काढली बंदूक आणि त्याचा कार्यक्रम केला. लगेच त्याच्या विरोधामध्ये गळे काढायला लागले. बोले का असं करायला लागतं का? म्हणजे काय त्याला सोडून द्यायचं का? सोडला असता तर म्हणाले असते पोलिसांची बंदूक काही शो साठी ठेवल्या, म्हणजे इकडून पण वाजवा तिकडून पण वाजवा. पण बदलापूर मध्ये जे पोलिसांच्या वर गोळीबार करणारा नराधम, याला जे पोलिसांनी उत्तर दिले ते बरोबर आहे, बरोबर केलं. या राज्यामध्ये यापुढे मुली बाळींवर वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कुणी करता कामा नये. ज्येष्ठांना आम्ही पेन्शन वाढवली आहे 1500ची 2100. या राज्यात कुणी उपाशी झोपता कामा नये, पण रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतला. 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. 10 लाख लोकांना 10,000 रुपये अप्रेंटिसशिप देण्याचा निर्णय घेतला. जात पात धर्मभेद काही नाही, सगळ्यांना त्याच्यामध्ये घेतलं. आणि तुमच्या या वीज बिलामध्ये तुम्हाला जे लाईटचं बिल येतं त्याच्यामध्ये 30% सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेतला. हे सरकारचं काम आहे. आणि सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसात विजन महाराष्ट्र जाहीर करणार, त्याच्यामध्ये डिटेल सगळं येणार. अमित शहा साहेबांनी देखील जो वचननामा प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये देखील या महाराष्ट्राला काय काय देणार ते दिलंय. आज मी सांगतो हे डबल इंजिन सरकार म्हणून याचा वेगवान विकास होतोय. मनमोहन सिंग सरकार होतो त्यावेळेस या देशात काँग्रेसचं सरकार वरती, खाली पण राज्य सरकार काँग्रेस किती पैसे दिले? 2 लाख कोटी 10 वर्षात. 2004 ते 2014 10 वर्षात 2 लाख कोटी. पण मोदीजींनी 10 वर्षात 10 लाख कोटी रुपये आपल्याला दिले. दुप्पट तिप्पट नाही, 5 पट. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही या निवडणुकीमध्ये विकासाला मत द्या. विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही चाललोय. या मुंबई मधला भ्रष्टाचार, या महाराष्ट्रामधला भ्रष्टाचार, या मुंबईतलं मगाशी मी सांगितलं, मुंबईला आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवायचं. आजपर्यंत मुंबई समुद्रामध्ये जाणारं पाणी काळं पाणी जाते, दूषित पाणी जाते. STP बनवले नाही, ट्रीटमेंट प्लांट नाही. आपलं सरकार आल्यानंतर
7 ट्रीटमेंट प्लांटला मंजुरी आम्ही दिली. 7 ट्रीटमेंट प्लांट. काय करत होते 15-20 वर्ष? काय करत होते? आता जे सिवरेजचं पाणी जाणार ते ट्रीटमेंट झालेलं पाणी जाणार. काळं पाणी जाणार नाही, प्रदूषित पाणी जाणार नाही, समुद्र काळा दिसणार नाही, समुद्र निळाशार दिसणार. पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, शिवसेनेचे नेते आणि या विभागाचे माजी खासदार गजानन कीर्तिकर साहेब, भाजपचे या विभागाचे माजी आमदार आणि विधान परिषद सदस्य श्री राजन सिंह जी, वेळ कमी आहे यामुळे सर्वांचे नाम घेत नाही. मंचिकावर उपस्थित भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि आरपीआयचे सर्व पदाधिकारी, खास करून एक किन्नर समाजचे महामंडलेश्वर आलेले आहेत आणि किन्नर समाजचे या विभागाचे नेते आहेत, त्यांच्या पण मी स्वागत करतो. आणि आज इकडे कार्यक्रमामध्ये निवडणुकी सभामध्ये उपस्थित शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकारचा जो कामकाज चालू आहे त्याला बघून तुम्ही आम्हाला एक प्रचंड प्रतिसाद देणार आणि मला भरघोस मताने इकडून निवडून आमदार म्हणून पाठवणार माझा असा विश्वास आहे. मी शिंदे साहेबांच्या लक्षात 2-3 विषय आणू इच्छितो, कारण दिंडोशीच्या लोकांमध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा जो 2-3 विषय खूप लोकांच्या आमच्या समोर येतो. असा 2-3 विषयामध्ये एक पिण्याच्या पाणीचा मोठा प्रश्न आहे इकडे. मला समजत नाही की एक आमदार इकडे गेला 10 वर्षापासून आहे. तो आमदार म्हणजे मेयर पण होता, तो आमदार म्हणजे 2-3दा नगरसेवक पण होता, पण तरीही दिंडोशी विधानसभा मतदारसंघात लोकांना पाणीचा एवढा त्रास होत आहे. पाणी सप्लाय होत आहे पण लोकांना भेटत नाही. मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारला, त्यांच्याकडून मी प्रश्न विचारला की का जर सप्लाय होत आहे तर लोकांना पाणी का भेटत नाही. त्यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणात आमदारांच्या दबावाखाली सगळं पाणी आम्ही बिल्डर लॉबीसाठी, कन्स्ट्रक्शन कामासाठी डायव्हर्ट करतो, यामुळे लोकांना पाणी भेटत नाही. मी मुख्यमंत्री साहेबांना निवेदन करतो की तुम्ही अशी व्यवस्था करा की जे काही पाणी दिंडोशीच्या लोकांसाठी सप्लाय होत आहे त्याच्यामध्ये सर्व पाणी फक्त पिण्यासाठी सर्वप्रथम वापर झाला पाहिजे आणि त्यानंतर राहिलेलं पाणी तुम्ही इतर व्यवसायासाठी देऊ शकता. तर हा एक पिण्याच्या पाणीचा मोठा प्रश्न आहे या विभागात. दुसरा रस्त्याचा एक मोठा प्रश्न आहे. इकडे आहे रस्ता IT पार्कवर आणि नागरी निवारा आणि संतोष नगरवर ठीकठाक रस्ता आहे, पण कुरार विलेज पासून क्रांतीनगर पर्यंत रस्ता आहेच नाही. रस्ता म्हणजे फक्त खड्डे आहेत. या रस्त्याचा निर्माण झाला पाहिजे, रस्त्याचा विकास झाला पाहिजे. ज्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वात संपूर्ण मुंबई एक सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा निर्माण चालू आहे आणि यामुळे गेल्या पावसाळ्यात होणार सर्व रस्ते सिमेंटचे होणार, म्हणजे आजूबाजूला प्रॉपर गटर होणार, गटरवर कव्हर होणार आणि जो कचरा रस्त्यावर आहे, जो घाण रस्त्यावर असतो आणि त्यामुळे खूप आजारी लोक पडतात, त्या कचऱ्याची साफसफाई आम्ही करू शकतो. याचा मी असं एक वचन दिलेलं आहे. आम्हाला जो एक मुंबईमध्ये रस्त्याच्या विकासचा जो एक कार्यक्रम चालू आहे त्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दिंडोशीचे सर्व रस्त्याचा समावेश झाला पाहिजे. तिसरा म्हणजे एक मोठा विषय आहे वन जमीनवर राहणारे लोकांचा विषय. वन जमीनवर राहणारे लोकांचा विषय आहे की नाही? इकडे आहेत का वन जमीनवर राहणारे लोक? आता जरा हात वर करा, मला सांगा तुमचा विषय काय आहे. त्यांच्या मध्ये मी जातो साहेब, त्यांना पाणी नाही, रस्ता नाही, गटर नाही, टॉयलेट साधा नाही आहे, कारण फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांना NOC देत नाही. आता सुप्रीम कोर्टचा एक ऑर्डर आहे की या देशाचे नागरिक कुठेही राहतात त्यांना बेसिक सोयी सुविधा देण्याची जबाबदारी आमची आहे, म्हणजे प्रशासनची आहे, सरकारची आहे, महानगरपालिकाची आहे. आणि या सुप्रीम कोर्टच्या आदेशाप्रमाणे मी तुमच्याशी मागणी करतो की तुम्ही असा आदेश पारित करा, असा GR द्या, GR इश्यू करा ज्याच्यामध्ये प्रत्येक लोकांना जे कुठल्याही जमिनी कोणाच्याही जमिनीवर राहतात
त्या तो पर जमीन आहे किंवा रेल्वेची जमीन आहे किंवा तुमच्या डिफेन्स मिनिस्ट्रीच्या जमीन आहे, कोणाची जमीन आहे, त्या जमिनीवर असणारे लोक त्यांना बेसिक सोयी सुविधा देण्यासाठी कुठल्याही डिपार्टमेंटची एनओसीची गरज नाही पडली पाहिजे. त्यांना सरळ जे काही सोयी सुविधाची जरूरत आहे, गरज आहे, म्हणजे पिण्याचे पाणी, रस्ता, गटर आणि जो टॉयलेटचा जो विषय आहे त्याच्यासाठी विदाउट एनी एनओसी त्यांना सर्व प्रकारची सुविधा भेटली पाहिजे, मिळाली पाहिजे. हा माझ्या तुमच्याशी विनंती आहे. मी वन जमीनवर राहणारे सर्व जो आमचे झोपडाधारक आहेत त्यांच्या वतीने, त्यांच्यातर्फे माननीय मुख्यमंत्रीचे निवेदन केलेलं आहे. मी तुम्हाला वचन दिलेलं आहे त्यांच्या वतीने, और मी असा शब्द देतो की तुम्ही एकदा निवडून आल्यानंतर मी तुमचा हा काम करून देणार, असा माझा एक निर्धार आहे, असा माझा एक फैसला आहे. अखेरचा मुद्दा म्हणजे इकडे नागरी निवाराचा एक विषय. आमचे जो नवीन निवडून आलेले खासदार आहेत रवींद्र वायकर साहेब, त्यांनी देखील असा एक वचन दिला होता. मी पण वचन देतो की नागरी निवाराचा जो 100 पेक्षा 100 पेक्षा जास्ती बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग ज्या जमिनीवर आहेत त्या जमिनीच्या लीजवर आहेत, त्यांना आता ओनरशिप राईट भेटली पाहिजे. मी या विभागाची एक मोठी नेत्या ते होती मृणालताई गोरे, त्यांना मी अभिवादन करतो की त्यांनी एवढी मोठी वसाहत इकडे तयार केलेली आहे आणि मराठी भाषिक जो मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांच्या राहण्याची एवढी मोठी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. आता त्या विभागात राहणाऱ्या लोकांची अशी मागणी आहे की आमची जमिनीचा जो झोन आहे, ग्रेड आहे, तो ग्रेड 2 आहे बहुतेक, त्यात आता ग्रेड 1 मध्ये तुम्ही त्यांना त्याचं वर्गीकरण करून द्या, जेणेकरून त्यांना एक ओनरशिप भेटेल. असा 3-4 विषय महत्वाचे आहे. मला जास्ती बोलायचं नाही, साहेबांचं भाषण व्हायचं आहे. तुम्ही पण साहेबांना ऐकण्यासाठी इकडे आलेले आहात. आपण सर्वांना मी एवढं सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात असा एक जोरात कामगिरी चालू आहे महाराष्ट्रात. जे काही लोकांना पाहिजे ते सर्व भेटत आहे. युवकांना रोजगार भेटत आहे, पेन्शन भेटत, त्यांना एक अप्रेंटिस ट्रेनिंग पेन्शन भेटत, ट्रेनिंग अप्रेंटिस साठी जे आम्ही एक मदत करतो, अलाउन्स देतो, भत्ता देतो, तो भत्ता भेटत आहे. सर्व एक मुंबईमध्ये डेव्हलपमेंटचं काम जोरदार चालू आहे. अंडरग्राउंड मेट्रोचा उद्घाटन झालेलं आहे, अटल सेतूचा निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे तो कोस्टल रोड, एक चांगला कोस्टल रोड इकडे निर्माण झाला. हे सर्व यांच्या नेतृत्व, शिंदे साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रात जोरात चालू आहे. असाच प्रमाणे विकासाचं कामकाज आणि लोकांच्या कल्याणाचं कामकाज चालू राहिलं पाहिजे. यासाठी या महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सरकार आणण्याची गरज आहे. मी तुमच्याशी विनंती करतो, तुम्ही महायुतीची सरकार पुन्हा आणू इच्छितात की नाही? तुम्ही मला ते सांगा. महायुतीची सरकार पुन्हा पाहिजे की नाही? महायुतीची सरकार पाहिजे म्हणजे महाराष्ट्रात जो लाडकी बहीण योजना चालू आहे, तो लाडकी बहीण योजना पुढे पण चालू राहिली पाहिजे. यासाठी महाराष्ट्रात एकदा पुन्हा महायुतीची सत्ता आली पाहिजे. आणि महायुतीची सत्ता आणण्यासाठी मला म्हणजे संजय निरुपमला इकडून दिंडोशी विभागातून तुम्ही हक्काचे आमदार म्हणून निवडून द्या, असं मी आपण सर्वांची विनंती करतो. एक निवेदन आलेलं आहे. मी निवेदनची फक्त एक निवेदन आलेलं आहे. एक निवेदन मी मुख्यमंत्री साहेबांकडे करतो की जो आमच्या विभागाचे जो ट्रान्सजेंडर आहेत, किन्नर समाजचे लोक आहेत, त्यांचं असं निवेदन आहे की त्यांना पण लाडकी बहीण योजनामध्ये सामील केला पाहिजे. मी मुख्यमंत्री साहेबांतर्फे असं एक निवेदन ठेवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपण सर्व मला आशीर्वाद द्या असं पुन्हा एकदा विनंती करतो. माझा निवडणूक निशाणी म्हणजे काय? माझा निवडणूक निशाणी जरा सांगा काय आहे? कुठल्या नंबरवर बटन आहे? 4 नंबर पर बटन है. तो 4 नंबर के बटन पर धनुष्यबाण को आशीर्वाद दीजिए और अपने इस प्रिय भाई को अपना हक का आमदार बना करके महाराष्ट्र विधानसभा में भेजिए. बहुत बहुत शुक्रिया. प्रचार में हम सभी लोग, शिवसेना और भारतीय जनता पार्टी की युति के लोग, जब पूरे महाराष्ट्र में चुनाव प्रचार हुआ और जब सरकार बनने की बात आई, उद्धव ठाकरे को नेता बनना, मुख्यमंत्री बनना था. उन्होंने गद्दारी किया और भारतीय जनता पार्टी के पीठ में चूरा भोंककर खुद मुख्यमंत्री बनने का काम किया.
एक नैसर्गिक युति थी शिवसेना भारतीय जनता पार्टी, उस युति को तोड़ने का काम जिन्होंने हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी कहते थे कि जिस दिन कांग्रेस के साथ मुझे बैठना पड़ेगा उस दिन मैं अपनी दुकान बंद कर दूंगा, अपनी शिवसेना को बंद कर दूंगा। लेकिन उनके सुपुत्र वो खुद जाकर कांग्रेस के साथ सरकार बनाने का काम किए और मांडीला मांडी लावून तिथे बसून ऐसा मुख्यमंत्री 2.5 सालों में 2.5 दिन सिर्फ मंत्रालय में गया, ऐसा मुख्यमंत्री। तब जाकर एकनाथराव शिंदे जी ने उठाव किया और बाद में वो मुख्यमंत्री बने। मुख्यमंत्री बनने के बाद पूरे महाराष्ट्र का विकास करने का काम किया। सबसे बड़ा काम मुंबई के विकास का किया। मुंबई में आपने देखा जब उद्धव जी मुख्यमंत्री थे, उबाटा के मुख्यमंत्री थे, अघाड़ी के मुख्यमंत्री थे, कारसेट के नाम पर मेट्रो का काम रोकने का किया। आदरणीय देवेंद्र जी जब मुख्यमंत्री थे तो उन्होंने 250 किलोमीटर का MMR रीजन में मेट्रो का काम किया था। उस काम को मुख्यमंत्री बनते ही शिंदे फडणवीस जी दादा की सरकार ने फिर से उस काम को हाथ में लिया और आप देख रहे हैं कि चाहे वो अटल सेतु हो, चाहे वो 20 मिनट में आप सीलिंग से सीधे मुंबई पहुंच सकते हैं, ये सारा कार्य एकनाथराव जी शिंदे, देवेंद्र फडणवीस जी दादा की सरकार ने किया। सारा विकास हो रहा था और डिंडोसी का विनाश हो रहा था। डिंडोसी में विकास की गंगा 10 सालों से रुक गई थी। आज आपके आशीर्वाद से और वो घड़ी भी अब एकदम तुरंत आ चुकी है और मंच पर राष्ट्रवादी कांग्रेस की हमारी अध्यक्षा से लेकर भारतीय जनता पार्टी के नेतागण, RPI के नेतागण, सभी युति के शीर्ष नेतृत्व मंच पर विराजे हैं। सामने मेरे भाई और बहन विराजे। मैं आपसे यही कहने आया हूं कि आज महाराष्ट्र के मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव जी शिंदे डिस्टर्ब करू नका, शांत व्हा। ओ हौलदार जरा हळू, त्याला बाहेर काढा, लफडा बोल। एकनाथराव जी आ रहे हैं आपसे रूबरू होने के लिए। इस महाराष्ट्र में जिसका कोई नाथ नहीं उसका है एकनाथ शिंदे, वो है नाथ। वो एक आम आदमी, मुख्यमंत्री की कुर्सी पर बैठा हुआ आदमी, लेकिन आम आदमी की तरह बर्ताव करने वाला आदमी, लोगों के हित के लिए, जनता के हित के लिए, महाराष्ट्र के 12 करोड़ जनता के हित में 24 घंटा काम करने वाला आदमी, वो एकनाथराव जी शिंदे। काय कि हम भी एक लाडली बहन है और हमें भी आने वाले टाइम में अगर हमारी सरकार बन रही है तो हमें लाडली बहन योजना में शामिल किया जाए। जिस प्रकार आपका खून लाल है उसी प्रकार हमारा भी खून लाल है। हमें भी एक माँ ने जन्म दिया है 9 महीना कोख में रखे, तो हमारे साथ बहिष्कार क्यों, हमारे साथ भेदभाव क्यों? हम पहले भी हमारे लाडले भाई एकनाथ शिंदे जी के साथ थे,
आज भी है और आगे भी रहेंगे, चाहे वह समय कैसा भी आए। लोग कहते हैं जाति धर्म भेद में वोट मांगते हैं, लेकिन मैं डिंडोशी वासियों से, एक एक जनता से, एक एक मेरे भाई से, एक एक मेरी बहन से मैं निवेदन करती हूं कि आप कौम को नहीं काम को देखकर वोट दीजिए, क्योंकि पूरे डिंडोशी का जो अविकास है, आप एक गली, एक मोहल्ले, एक बाथरूम, शौचालय हर जगह जाके देख सकते हैं। जो व्यवस्था आज के 10 साल पहले थी, उससे भी गंदी दुर्गति आज हमारे डिंडोशी विकास में है। तो यह जो समय है, हमारा चुनावी जो माहौल है, अगर हम यहाँ भी हम समझौता करते हैं हमारे उम्मीदवार से, चाहे वह उम्मीदवार कोई भी हो, मैं किसी का नाम लेना नहीं चाहूंगी, तो आने वाला और 5 साल आपका अंधकार में जाएगा। क्या आप चाहते हो कि आप बिना बिजली के रहो? क्या आप चाहते हो कि बिना पानी के रहो? मैं हमारी माताओं बहनों से मैं रिक्वेस्ट करती हूं कि आप इस चीज का आवाज लोगों तक पहुंचाइए कि हम कब तक बिना बिजली और पानी के रहेंगे। आज भी हमारे अप्पापाड़ा, क्रांतिनगर ऐसा जगह है जहां मतदान देने का अधिकार है, लेकिन पानी पीने का अधिकार नहीं है। बिजली लेने का हमें अधिकार नहीं है। ये हम कौन से संसार में रह रहे हैं? एक तरफ हमारे पंत प्रधान भाई नरेंद्र मोदी जी कहते हैं लाइट और पानी, शौचालय हर घर में होना चाहिए, फिर हमारा डिंडोशी में अविकास क्यों? यह सवाल मेरे 10 साल जो आमदार रहे उनसे यह प्रश्न है मेरा। मैं शायद गलत कह रही होंगी, मैं मेरी माताओं बहनों से पूछती हूं, क्या मैं जो कह रही हूं सही है? तो आप हाथ ऊपर करके समर्थन दीजिए। क्या आप चाहते हैं आने वाला 5 साल विकास हो? जो 10 साल नहीं हुआ वह 5 साल में होगा, ये मैं आपसे रिक्वेस्ट करती हूं, ये मैं वादा करती हूं कि हमारे भाई संजय निरुपम जी को एक बार मौका दीजिए। और भाई संजय निरुपम जी को गाली देता है, अरे तेरा खुद का स्टेटस नहीं है तो दूसरे का स्टेटस मत गिरा। दूसरे का मुंह काला करने के पहले हाथ काला करना पड़ता है, तो वो गौरी शंकर चौबे का हाथ काला हुआ है। उसका खुद का कोई वजूद नहीं रह गया है, जो अब तक सिर्फ संस्था के नाम पे जनता को लूटा और समाज को दिखाया कि मैं बहुत सच्चा दिल का आदमी हूँ। हमारे डिंडोशी विधानसभा में जनता के साथ सदैव कंधे से कंधा मिलाकर चलने वाले हमारे भाई वैभव भरकर जी, जिनकी धर्मपत्नी नगर सेवक है, मैं ऐसे भाई का दिल से धन्यवाद करती हूं कि जिन्होंने अंधकार में रहने वाले लोगों का साथ दिया है और उनको मौका मिलेगा तो वापस वो विकास करेंगे। मैं आपसे प्रण लेती हूं ये चीज का। मैं ज्यादा आप लोगों के बीच समय नहीं लूंगी। सगळ्यांच्या समोरचा प्रश्न असा आहे की मागील 10 वर्षापासून तुम्ही पण इथेच राहता, मी पण इथेच राहतो, तुम्ही पण इथेच काम करता, मी पण इथेच काम करतो। 10 वर्षापूर्वी जी दिंडोशी होती तीच आज सुद्धा आहे। काही बदल झालेला दिसतो का कोणाला? अरे जोरात बोला, शेवटच्यांना म्हणून आपल्याला आपला आमदार पाहिजे ना। आणि या अखंड महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षात झालेला बदल दिसतो की नाही तुम्हा सगळ्यांना? 2.5 वर्षापूर्वी एक मुख्यमंत्र्यांनी आपल्याला कोविड दिला, कोविडच्या यातना दिल्या, आपल्याला कोविड सेंटर घोटाळे दिले, डेथ बॅगचे घोटाळे दिले, खिचडीचे घोटाळे दिले, पण एक मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांच्या नशिबामध्ये याच्या आधी कधी सुद्धा झाले नाही असे मुख्यमंत्री आपल्याला लाभले। त्यांनी लाडकी बहीण योजना दिली, लेक लाडकी योजना दिली, वयोश्री योजना दिली, महिलांना एसटी मध्ये पहिल्यांदा 50% मोफत सवलत दिली, शेतकऱ्यांना योग्य अशा सगळ्या सुविधा दिल्या।
तुम्हाला आणि आम्हाला जगण्याची नवीन ओळख करून दिली. म्हणून या महाराष्ट्रामध्ये एकदा नाही तर पुढच्या 50 वेळा तरी जोपर्यंत महाराष्ट्राची परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत एकच नाव मुख्यमंत्री म्हणून आपल्याला दिसते, ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. दिसते की नाही तुम्हाला सुद्धा? आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला फक्त आणि फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसाठी आपल्याला रस्त्यावर उतरायचंय, त्यांच्यासाठी काम करायचंय. म्हणून आपले उमेदवार आपल्याला निवडून विधानसभेमध्ये पाठवायचे आहेत. जेव्हा हे मुंबईचे उमेदवार त्या विधानसभेत जातील त्यावेळेला मुंबईची आणि तुमची आणि आमची ताकद त्या विधानसभेत दिसेल. आपले आमदार तिथे आहेत, राजन सिंग साहेब, ते नेहमी त्यांच्या पद्धतीने बाजू मांडत असतात. परंतु जेव्हा राजन सिंग साहेब होते 2009 पासून 2014 पर्यंत त्यांनी योग्य नेतृत्व केलं. त्यांनी तुम्हाला शांताराम तलाव दिला की नाही? आपण पाहिलं सगळ्यांनी. परंतु 2014च्या नंतर अशी कोणती सुद्धा नवीन वस्तू दिंडोशीला भेटली का? कोणती नवीन वस्तू आपल्याला मिळाली नाही. परंतु मागील 2 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही शिंदे साहेबांकडे प्रवेश केला त्यानंतर सगळ्यात मोठं मल्टी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स 5.5 एकरचं आपल्याला शिंदे साहेबांच्या माध्यमातून शारदाबाई गोविंद पवार म्हणून उद्यान हे आपल्याला कुरार विलेजला मिळालं. साहेबांनी स्वतः त्याला निधी उपलब्ध करून दिला, सतत त्याचा पाठपुरावा केला आणि निवडणुकीच्या आधी 2 वर्षामध्ये आपण त्याचं उद्घाटनही केलं. आपण ज्या रस्त्यावर बसलो आहोत हा मालाड आणि कांदिवलीला जोडणारा रस्ता आहे. याच्या नोटीस दिल्या गेल्या, याच्यासाठी पुढची प्लॅनिंग केली गेली, लोकांना त्या नोटीस लोकांपर्यंत पोहोचल्या. येत्या 1.5 ते 2 वर्षामध्ये मालाड आणि कांदिवलीला जोडणाऱ्या ज्या रस्त्यावर आपण बसलो आहोत हा रस्ता मुलुंड मार्गे पुढच्या आपल्या आरेतून जो आपला टनलचं काम चालू आहे या टनलच्या मार्गे ठाण्याचा रस्ता 10 मिनिटात होणार आहे. म्हणजे ही कामं जो माणूस करतो त्याला आम्ही बघणार की फक्त बड्डे, बारसा, लग्न, हो तुम्ही आमच्या सुखदुःखात सामील झालात, आम्ही कुठे नाही म्हणालो, पण त्याबरोबर तुमची ही पण जबाबदारी होती ना. आज सुद्धा तुम्ही आप्पापाड्यापर्यंत रिक्षाने जाताना एखादी गर्भवती महिला गेली तर तिला प्रसूती कळ सहन होणार नाही अशी भयंकर परिस्थिती आपण स्टेट बँक उतरल्याच्या नंतर आप्पापाड्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची आहे. एकट्याची कोणाची जबाबदारी नाही, तुमची पण जबाबदारी होती. तुम्ही याच्या त्याच्यावर ढकलून तुम्ही म्हणता मुंबई महानगरपालिकेने बांधलेलं हॉस्पिटल आम्ही बांधलं, मुंबई महापालिकेने बांधलेलं उद्यान आम्ही बांधलं, मुंबई महानगरपालिकेने जे गटराच्या आणि पाण्याच्या लाईन टाकले तर तुम्ही केल्या. हो तुम्ही हे विसरून जाता, तुम्ही नगरसेवक नाही, तुम्ही आमदार होता. आमदार म्हणून तुम्हाला जे काम करायला पाहिजे होतं, शासनाकडून जो निधी आणून तुम्हाला काम करायला पाहिजे होतं त्या कामात तुम्ही शून्य आहात. जर तुम्ही ती महानगरपालिकेची कामं तुम्ही केलेली म्हणत असाल तर या ठिकाणी उपमहापौर सुद्धा होते, या ठिकाणी 4-4, 5-5 नगरसेवक होते, तुमच्याच पक्षाचे होते. मग त्यांनी काय केलं याच्यावर तुम्ही स्वतः प्रश्न निर्माण करता. मग लोक बोलणार ना तुम्ही तरी निष्फळ आहात किंवा तुम्ही ज्यांच्यासाठी मतं मागितली ते लोक निष्फळ आहात. म्हणून लोकांना खोटं ठरवण्यापेक्षा आपल्यावरचं आलेलं दुसऱ्यावर ढकलण्यापेक्षा मान्य करा की तुम्ही काम नाही केलं. तुम्ही या दिंडोशीच्या लोकांची फसवणूक केली आणि आता ज्यानंतर 2019 नंतर तुम्ही जी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती निर्माण केली, तुम्ही लोकसभेला हिरवे झेंडे फिरवले हो आपल्या रॅलीमध्ये, तिथे बाळासाहेबांचे फोटो फिरवले आणि त्या समोर तुम्ही हिरवे झेंडे फिरवता. तुम्ही खिचडी घोटाळ्याच्या आरोपींना बरोबर फिरवता, तुम्ही बॉम्ब ब्लास्टच्या आरोपींना बरोबर फिरवता आणि तुम्ही सांगता आम्ही हिंदुत्ववादी आहोत. कोणत्या विचाराने, कोणत्या मार्गाने, कोणत्या फोटो पुढे म्हणायचा तुम्ही हिंदुत्व विचारीवादी आहात. तुम्ही सगळं घाण ठेवलंय, तुम्ही सगळं विकलं. परंतु या सगळ्याच्या विळख्यातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय आणि त्याच्याने आमची छाती फुलवून हा समोर राहिलेला जनसमुदाय आणि या जनसमुदायाने मागील 2 वर्षामध्ये शिंदे साहेबांची कारकीर्द पाहिलेली आहे, त्यांची गरिबांप्रती असलेली तळमळ पाहिलेली आहे. कोणतीही घटना हो, सकाळी 6 वाजता दुःखात असलेल्या माईच्या डोळ्याचं पाणी पुसायला जाणारा मुख्यमंत्री आमचा मुख्यमंत्री. ज्या ठिकाणी कुठे अग्निकांड हो त्या ठिकाणी लोकांच्या पाठीमागे उभा राहणारा आमचा मुख्यमंत्री. बहिणींना लेक लाडकी बहीणच्या माध्यमातून असो की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून असो, बहिणींच्या पाठी, माता भगिनींच्या पाठी उभा राहणारा आमचा मुख्यमंत्री आहे. आम्हाला अभिमान उगाचच नाही म्हणत आम्ही, शिंदे साहेब आमचे आहेत, शिंदे साहेब महाराष्ट्राचे आहेत. कारण ज्या महाराष्ट्रातील प्रत्येक सामान्य कुटुंबाला आपलासा वाटणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत. ते नेहमी म्हणतात, मी कधी स्वतःला चीफ मिनिस्टर म्हटलं नाही, मी कायम एकच संकल्पना लक्षात ठेवली ती म्हणजे कॉमन मॅन.
म्हणजे कॉमन मॅन म्हणून त्यांनी काम केलं, कॉमन मॅन म्हणून त्यांनी लोकांच्या मनात जागा निर्माण केली, त्यांच्यावर प्रेम केलं, म्हणून तुमच्या आणि आमच्यासारखे कार्यकर्ते निर्माण केले. अखंड महाराष्ट्रभर पहिल्यांदा असा रेकॉर्ड असेल 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये प्रत्येक नगरात, प्रत्येक ग्रामपंचायतीत, प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये तोडीचा कार्य